मित्रांनो, आपण एक अत्यंत महत्त्वाचा टॉपिक सुरू केला होता आणि आपल्या टॉपिकचं नाव आहे टेन्सेस. आणि टेन्सेसमधला जो पहिला टेन्स आहे सिम्पल प्रेझेंट टेन्स. मी तुम्हाला सांगितलं, जसं एखाद्या घराचा पाया मजबूत असला की त्या पायावर किती पण मोठं घर बांधता येतं. अगदी तोच प्रकार टेन्सेसच्या बाबतीतसुद्धा आहे. जर सिम्पल प्रेझेंट टेन्स म्हणजे आपला पहिला टेन्स जो आपण स्टडी करतो आहे, तो जर आपण चांगल्या पद्धतीने स्टडी केला, मन लावून अभ्यास केला, त्यातली प्रत्येक खाच खळगा प्रत्येक समजून घेतला, तर टेन्सेसचा प्रत्येक प्रकार पुढचा आपल्याला अत्यंत व्यवस्थित समजेलच, त्याबद्दल काही वांधा नाही. परंतु त्यासोबतच आपल्याला जे पुढे इंग्लिश बोलायला शिकायचं आहे किंवा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्समध्ये कुठल्याही प्रकारचे अवघड प्रकारच्या वाक्यांचं ग्रामर आपल्याला सोडवायचं आहे, त्यासाठीसुद्धा हा टॉपिक खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे. मग हा जो बेस आहे हा एकदम पक्का आपल्याला करायचा आहे, मजबूत करायचा आहे. आपल्याला समजून घ्यायचं आहे की सिम्पल प्रेझेंट टेन्स म्हणजे काय असतं. या एका टेन्सच्या आधारावर प्रत्येक टेन्स आपला अगदी मजबूतपणे व्यवस्थित समजून घेऊ शकतो. आपण काय बघितलं मागच्या 2-3 लेक्चर्समध्ये? आधी आपण समजून घेतलं की टेन्सेसचे प्रकार किती असतात, त्यानंतर 12 टेन्सेस का असतात, आणि मागच्या व्हिडिओमध्ये आपण सिम्पल प्रेझेंट टेन्स सुरू केलं आणि त्यातल्या आपण पॉझिटिव्ह स्टेटमेंट्स समजून घेण्याचा प्रयत्न केला. पॉझिटिव्ह स्टेटमेंटसोबतच निगेटिव्ह स्टेटमेंट्स कसे बनतात ते समजून घेतलं. आपण आत्ता फक्त स्ट्रक्चर अभ्यासतो आहे, अजून आपण सिम्पल प्रेझेंट टेन्सचे युजेस शिकलेले नाही. आपण काय अभ्यासतो आहे? स्ट्रक्चर. मग मागचा जो प्रकार होता ज्यात आपण पॉझिटिव्ह स्टेटमेंट आणि निगेटिव्ह स्टेटमेंट हे शिकलो, त्यात आपल्याला सिम्पल प्रेझेंट टेन्सचं स्ट्रक्चर कळलं. आपण बघितलं की आधी सब्जेक्ट येतो, त्यानंतर व्हर्बचं पहिलं रूप येतं, त्याला एस प्रत्यय पण लागतो, आणि त्यानंतर शेवटी ऑब्जेक्ट किंवा कॉम्प्लिमेंट येत असतं. हे स्ट्रक्चर आपण बघितलं. आणि ज्यावेळेस आपण निगेटिव्ह स्टेटमेंट बघितलं त्यावेळेस सब्जेक्टसोबत आपण काय बघितलं? डू किंवा डज येतो आणि त्याच्यासोबत नॉट येतो. अशा प्रकारे स्ट्रक्चर तयार होतं, बरोबर. आता ह्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत? ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की प्रश्न कसा तयार होतो. तुमच्या लक्षात आलं असेल, ज्यावेळेस आपण एकमेकांशी कम्युनिकेशन करतो त्यावेळेस मुख्यतः आपण कोणत्या प्रकारचे वाक्य वापरत असतो? आपण पॉझिटिव्ह स्टेटमेंट वापरत असतो, म्हणजे ज्याच्यात नॉट येत नाही, किंवा आपण निगेटिव्ह स्टेटमेंट्स वापरतो ज्याच्यात नॉट येतो. फक्त नॉट नसतो, तो नॉट, नेवर, नायदर, नथिंग असे वेगवेगळे शब्द जे नकारात्मक अर्थ घेऊन येत असतात ते शब्द आपण ते शब्द आपण वापरायला शिकलो. आणि जनरल कम्युनिकेशनमध्ये आपण वापरत असतो. त्यासोबतच पुढची महत्त्वाची गोष्ट कोणती असते की ज्यावेळेस आपण एकमेकांसोबत कम्युनिकेशन करत असतो त्यावेळेस फार महत्त्वाचा भाग असतो प्रश्नांचा. आपण एकमेकांना प्रश्न विचारत असतो आणि ते प्रश्न विचारत असताना पुन्हा एकदा अनेक अडचणी येऊ शकतात. ह्या अडचणी आपल्याला यायला नको, त्यामुळे पुन्हा याचा बेस आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायला हवा. एकदा की तुम्ही ते स्ट्रक्चर इथे शिकले की सगळ्या टेन्सेसमध्ये तुम्हाला ते वापरता येणार. मग आपण काय बनवणार आहोत? आपण प्रश्न बनवणार आहोत. प्रश्नाला तुम्हाला माहिती असलेला शब्द कोणता आहे? क्वेश्चन, बरोबर. आता ग्रामरच्या भाषेत क्वेश्चनला अजून काय म्हटलं जातं? क्वेश्चनला म्हटलं जातं इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स. काय म्हणतो आपण? इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स. लक्षात राहू द्या. आता हे शब्द वारंवार पुन्हा हे शब्द येतील, तर पुढच्या वेळेस हे शब्द जेव्हा येतील त्यावेळेस पुन्हा सांगण्याची गरज पडायला नको की इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय असतं. मग आपण काय बघणार आहोत? सिम्पल प्रेझेंट टेन्स. सर्वात महत्त्वाची गोष्ट हे विसरू नका की आपण कोणता टेन्स शिकतो आहे? आपण सिम्पल प्रेझेंट टेन्स शिकत आहोत. हा सिम्पल प्रेझेंट टेन्स शिकत असताना इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स कसं बनतं ते आपल्याला शिकायचं आहे. पुन्हा सब्जेक्ट्स तुम्हाला आता काल समजून सांगितले सगळे. फर्स्ट पर्सन सिंग्युलर प्ल्युरल, सेकंड पर्सन सिंग्युलर प्ल्युरल आणि थर्ड पर्सन प्ल्युरल हे एका बाजूला असतात आणि थर्ड पर्सन सिंग्युलर दुसऱ्या बाजूला असतं. तर आधी आपण प्रश्न बनवताना जो पहिला ग्रुप आहे ज्याच्यात फर्स्ट पर्सन सिंग्युलर प्ल्युरल, सेकंड पर्सन सिंग्युलर प्ल्युरल आणि थर्ड पर्सन प्ल्युरल येतात, त्याचे आपण आधी उदाहरणं बघू. आता ज्यावेळेस प्रश्न बनणार आहे त्यावेळेस आपल्याला अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची. जेव्हा मी इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स म्हणतो त्याचे 2 प्रकार पडतात. 2 प्रकारामधला पहिला प्रकार आहे WH क्वेश्चन. पहिला प्रकार कोणता आहे? WH क्वेश्चन. आणि जो दुसरा प्रकार आहे त्याला आपण म्हणतो एस नो टाईप क्वेश्चन. ठीक आहे.
तर आधी आपण एस नो टाईप क्वेश्चन बघूया. एस नो टाईप क्वेश्चन कसा बनतो ते आपल्याला शिकायचं आहे. तर सुरुवातीला आपण डूचा वापर करतो, त्यानंतर सब्जेक्ट वापरतो. उदाहरणार्थ यू या ठिकाणी घेतो मी, डू यू. पुढे लिहितो मी लाईक टू रीड बुक्स. काय वाक्य आलं? डू यू लाईक टू रीड बुक्स. काय 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 आले बघा. या ठिकाणी डू आला, याला आपण काय म्हणतो? ऑक्झिलरी वर्ब म्हणतो. यू काय झाला? सब्जेक्ट झाला. लाईक काय झाला? वर्ब झाला. वर्बचं कितवं रूप झालं? पहिलं. त्यानंतर या ठिकाणी एक टू रीड आलेलं आहे. तुम्हाला फक्त याचं नाव सांगून ठेवतो. याला ग्रामरच्या भाषेत इन्फिनिटिव्ह म्हणतात. हा इन्फिनिटिव्ह आलेला आहे. इन्फिनिटिव्ह म्हणजे काय असतं? एक वर्ब आलेला असतो आणि वर्बच्या सोबत टू आलेला असतो. म्हणजे टू नंतर तो जर वर्ब आलेला असेल त्याला इन्फिनिटिव्ह म्हणतात. इन्फिनिटिव्ह त्याला याच्यासाठी म्हणतात की त्याचं रूप कधीही बदलत नाही. टेन्स बदलू द्या, सब्जेक्ट बदलू द्या, काही झालं तरी टू रीड हा टू रीडच असणार आहे. म्हणून याला इन्फिनिटिव्ह म्हणणार. पण या ठिकाणी मी आय वर्ब म्हणतो, इन्फिनिटिव्ह वर्ब म्हणतो आपल्याला माहितीसाठी. त्यानंतर बुक्स जो आहे तो झाला आपला ऑब्जेक्ट. काय आलं मग? डू यू लाईक टू रीड बुक्स. आपण फक्त स्ट्रक्चर अभ्यासतो आहे आधी. सिम्पल प्रेझेंट टेन्सचं पॉझिटिव्ह स्टेटमेंट बनताना कसं स्ट्रक्चर असतं, निगेटिव्ह स्टेटमेंट बनताना कसं स्ट्रक्चर असतं ते आपण मागच्या व्हिडिओत शिकलो. आता आपण काय बघतोय की एस नो टाईप क्वेश्चनचं स्ट्रक्चर कसं बनतं. मग सर्वात आधी इथे डू लिहिला, पुढे यू लाईक टू रीड बुक्स. ठीक आहे. अजून दुसरा एखादा जर सब्जेक्ट घेतला तर काय काय वाक्य बनेल? इथे मी लिहितो डू आय नो यू. डू आय नो यू. मी तुला ओळखतो का? इथे क्वेश्चन मार्क लिहितो आहे. डू यू लाईक टू रीड बुक्स. डू आय नो यू. डू आय नो यू. इथे सब्जेक्ट डू आला, सब्जेक्ट आय आला म्हणून इथे आपण काय वापरलं? डू. इथे सब्जेक्ट यू आला म्हणून इथे आपण डू वापरला. मी तुम्हाला काय का सांगतोय डू वापरला? कारण या ठिकाणी आपल्याला डू आणि डज हे दोन ऑक्झिलरी वर्ब आहेत. दोघांपैकी आपल्याला एक वापरायचा आहे. मग आपण पहिला ग्रुप बघतोय. पहिला ग्रुप कोणता? फर्स्ट पर्सन सिंग्युलर प्लुरल, सेकंड पर्सन सिंग्युलर प्लुरल आणि थर्ड पर्सन प्लुरल. जेव्हा हे सब्जेक्ट येतात वाक्यामध्ये तेव्हा आपल्याला कंपल्सरी डू वापरायचा आहे. कारण मी तुम्हाला पॉझिटिव्ह स्टेटमेंट शिकवतानासुद्धा सांगितलं की व्हर्बला एस प्रत्यय लागत नाही. थर्ड पर्सन सिंग्युलर सब्जेक्ट नसेल तर व्हर्बला एस प्रत्यय लागत नाही. मग डूसुद्धा वर्बच आहे. मग डूला जेव्हा एस प्रत्यय लागतो त्याचा काय होत असतो? डज होत असतो. मग या ठिकाणी डूला एस प्रत्यय लागणार नाही कारण सब्जेक्ट कोण आहेत? पहिल्या ग्रुपचे आहेत. पुन्हा एखादं उदाहरण बघू. डू दे टेक इंटरेस्ट इन कॉलेज ॲक्टिव्हिटीज. वाक्य आहे डू दे टेक इंटरेस्ट इन कॉलेज ॲक्टिव्हिटीज. आता हे वाक्य बघा तुम्ही. आपण काही वाक्य रिपीट करणार आहोत. प्रश्न कसा बनतो मी तुम्हाला शिकवतो आहे. हा इथे डू आला म्हणजे ऑक्झिलरी वर्ब, हा दे आला म्हणजे सब्जेक्ट, हा टेक आला म्हणजे V1. इन्फिनिटिव्ह वर्ब प्रत्येक ठिकाणी येईलच असं नाही. इंटरेस्ट इन कॉलेज ॲक्टिव्हिटीज. अशा प्रकारे हा जो पहिला पार्ट आहे तो आपल्याला काय दर्शवतो? स्ट्रक्चर दर्शवतो आहे. सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये इंटरोगेटिव्ह सेंटेन्सचा एस नो टाईप कसा बनवायचा त्याचं स्ट्रक्चर त्या ठिकाणी आपल्याला शिकवलं जात आहे. आता यू झाला, आय झाला, दे झाला. या ठिकाणी वीचं पण एक उदाहरण आपण बघायला हरकत नाही. वी जरी आला तरी पुढे काय येणार? डू येणार. कारण हे पहिल्या ग्रुपमधले सब्जेक्ट येत आहेत. तर डू वी लाईक, आपणच आपल्याला विचारतो आहे आता. डू वी लाईक फ्रूट्स. वाक्य काय लिहिलं मी? डू वी लाईक फ्रूट्स. या ठिकाणी डू आला, त्याच्यानंतर सब्जेक्ट आला, त्याच्यानंतर वर्ब आला, त्याच्यानंतर फ्रूट्स आला. जेव्हा आपण टेन्सेस शिकतो त्यावेळेस महत्त्वाचं काय आहे की वर्बचा फॉर्म तो करेक्ट आला पाहिजे. मग या ठिकाणी आपण लाईक बघा, एस लागलेला नाही, V2 नाही, V3 नाही. इथे पण टेक आला आहे, एस लागलेला नाही, V2 नाही, V3 नाही. हा लाईक शब्द इथे सुद्धा एस नाही की ING फॉर्म नाही. याला आपण रूट फॉर्म ऑफ द वर्ब म्हणतो आहे. याला अजून आपण बेस फॉर्म ऑफ द वर्ब पण म्हणू शकतो. झालं. यू वापरला, आय वापरला, दे वापरला, वी वापरला. प्रत्येक ठिकाणी डू आलेला आहे.
काय लिहिलं प्रत्येक ठिकाणी डू. आणि अशा प्रकारे एस नो टाईपचा क्वेश्चन बनला सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये. डू यू लाईक टू रीड बुक्स, तुला पुस्तकं वाचायला आवडतं का? डू आय नो यू, मी तुला ओळखतो का? डू दे टेक इंटरेस्ट इन कॉलेज ॲक्टिव्हिटीज, ते कॉलेजच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये इंटरेस्ट घेतात का? डू वी लाईक फ्रूट्स, आपल्याला फळं आवडतात का? हा झाला पहिल्या ग्रुपचा एस नो टाईप क्वेश्चन. आता आपण दुसऱ्या ग्रुपचे सब्जेक्ट घेणार आणि त्यानंतर काही वाक्य बनवणार. कोणते कोणते आहेत तुम्हाला ते माहीतच आहेत. तरी पण आठवतं का एकदा स्वतःच्या मनाला विचारा. हे आठवणं, हे लक्षात येणं, लक्षात ठेवणं, ह्या सगळ्या ज्या कृती आहेत त्या तुम्हाला कराव्या लागतील. तुम्ही किती मन लावून बघतायत, किती मन लावून इंटरेस्ट घेतायत आणि किती स्वतःच्या डोक्यात त्या ॲक्टिव्हिटीज कंटिन्यू करत राहतात ते महत्त्वाचं असतं. आता या ठिकाणी दुसरा ग्रुप आपल्याला घ्यायचा आहे. तर नॅचरली एस नो टाईप क्वेश्चन बनताना सुरुवातीला काय येणार आहे? डज येणार आहे. मी हा डज वापरला. मग दुसऱ्या ग्रुपमधले सब्जेक्ट्स कोणते असतात? त्याच्यात असतो ही. डज ही वापरला. त्यानंतर आता पुढे आपण वाक्य कंप्लीट करू. तुम्ही काही पण वाक्य बनवता त्यावेळेस, कोणताही प्रश्न बनवता त्यावेळेस डू डज वापरल्यानंतर सब्जेक्ट आला की सब्जेक्ट नंतर आपल्याला व्हर्ब वापरायचा आहे. इथे व्हर्ब मात्र बेस फॉर्मच येणार, म्हणजे रूट फॉर्म ऑफ द वर्ब येणार. रूट फॉर्म ऑफ द वर्ब म्हटलं की त्याला एस प्रत्ययसुद्धा लावायचा नाही आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. मग इथे मी लिहिलं डज ही. पुढे लिहितो मी डज ही गो टू शिमला. काय वाक्य आलं? डज ही गो टू शिमला. पुढचं वाक्य आपण बघू. डज शी रीड नॉवेल. आता हे प्रश्न असल्यामुळे शेवटी प्रश्नचिन्ह गृहीत धरून घ्या. स्ट्रक्चर बघताय तुम्ही. डज वापरला, त्याच्यानंतर सब्जेक्ट आला, त्याच्यानंतर व्हर्ब आला. आता या व्हर्बचं वैशिष्ट्य काय? मी इथे V1 लिहितो, इथे V1 लिहितो. तुम्हाला मी पॉझिटिव्ह स्टेटमेंट शिकवताना काय शिकवलं? जेव्हा ही किंवा शी हे थर्ड पर्सन सिंग्युलर आले तर व्हर्बला एस प्रत्यय लावायचा. मग या ठिकाणी गो आणि रीड या शब्दांना आपण ॲक्च्युली एस प्रत्यय लावायला पाहिजे होता, पण लावला नाही. लावला नाही तर तिथे येत नाही, काहीतरी कारण असेल ते आपल्याला माहिती पाहिजे. ते कारण कोणतं आहे? कुठलाही सिम्पल प्रेझेंट टेन्सचं वाक्य बनवताना ते पॉझिटिव्ह स्टेटमेंट असू द्या, निगेटिव्ह स्टेटमेंट असू द्या किंवा क्वेश्चन असू द्या, एकच वेळा आपल्याला कुठेतरी एस प्रत्यय लावायचा आहे जर व्हर्ब असेल तर. मग इथे व्हर्ब कोण आलेला आहे? डू आलेला आहे. डूला एस प्रत्यय लागला, त्याचा काय झाला? डज. इथे जर डूला एस प्रत्यय लागून गेला तर इकडे व्हर्बला एस प्रत्यय लागणार नाही. आपण एखादं दुसरा सिंग्युलर सब्जेक्ट घेऊन बघू ज्याच्यात मनुष्य नसेल. आपण एक वाक्य घेतलं होतं प्लॅनेटचं, ठीक आहे. मग हा प्लॅनेटचं वाक्य घेताना सिंग्युलर आहे, इथेसुद्धा आपण इथे डज लिहू शकतो. मग मी इथे लिहिलं प्लॅनेट, डज प्लॅनेट. पुढे लिहिलं मूव्ह. डज प्लॅनेट मूव्ह अराउंड इटसेल्फ. वाक्य आहे डज काय प्लॅनेट मूव्ह अराउंड इटसेल्फ. म्हणजे प्लॅनेट स्वतःभोवती फिरतं का? का आलं म्हणजे क्वेश्चन आहे, ठीक आहे. मग डज का बरं वापरला? प्लॅनेट म्हटलं आहे मी. एस लागला आहे का प्लॅनेटला? नाही. जर प्लॅनेटला एस प्रत्यय लागला असता तर प्लॅनेट काय राहिलं असतं? प्लुरल सब्जेक्ट राहिला असता. पण प्लॅनेटला एस प्रत्यय नाही म्हणून तो काय झाला? सिंग्युलर सब्जेक्ट. आणि मी तुम्हाला सांगितलं थर्ड पर्सन सिंग्युलर आला म्हणजे तिथे एस प्रत्यय लागतो. हा नियम फक्त कोणत्या टेन्सच्या बाबतीत मर्यादित आहे? सिम्पल प्रेझेंट टेन्सच्या बाबतीत. एकदा तुम्ही सिम्पल प्रेझेंट टेन्स शिकून संपवलं की त्या एसला विसरून जायचं. कारण व्हर्बला लागणारा एस फक्त कुठे येतो? सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये येतो. टोटल 12 टेन्सेस आहेत. उरलेल्या 11 टेन्सेसच्या वेळेस त्या एसचा विचार करायचा नाही, त्याला डोळ्यासमोरसुद्धा आणायचं नाही. फक्त सिम्पल प्रेझेंट टेन्सचा विचार असेल तेव्हाच एस लक्षात ठेवायचा. तोही फक्त व्हर्बला लागतो, नाऊनला नाही. काही जण नाऊनला लावून देतात आणि त्यांना असं वाटतं की तो सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे. नाऊन आणि व्हर्ब यांच्या दोघांमध्ये अजिबात कन्फ्युजन करायचं नाही. कारण नाऊनला पण एस लागतं आणि व्हर्बला पण एस लागतं. नाऊनला एस लागलं तर समजायचं सब्जेक्ट प्लुरल आहे.
आणि नाऊनला जर एस प्रत्यय लागलेला नसेल तर समजायचं सब्जेक्ट सिंग्युलर आहे. मग सिंग्युलर सब्जेक्टच्या वेळेस आपल्याला काय करायचं असतं, व्हर्बला एस प्रत्यय लावायचा असतो. ही गोष्ट विसरायची नाही. अशा प्रकारे आपण काय केलं, आता डसचा वापर केला. आता याचे निगेटिव्हसुद्धा प्रश्न तयार होतील, ते आपण थोडक्यात बघू. ठीक आहे. आपण दोघं सब्जेक्ट एकत्र घेऊन हे प्रश्न बनवूया. आता समजा या ठिकाणी आधी डू, इथे डू घेतला, पुढे लिहिला आपण डू दे नॉट गो फॉर अ वॉक. डू दे नॉट गो फॉर अ वॉक म्हणजे ते फिरायला नाही जात का, गेले नाही बरं का. सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे. सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये गेले म्हणायचंच नाही, जातं तच येणार आहे प्रत्येक ठिकाणी. त्यानंतर पुढचं वाक्य आपण बघू. त्याच्यात येणार आहे डज येणार आहे. का बरं, मी दुसऱ्या ग्रुपचा सब्जेक्ट घेणार आहे. दुसऱ्या ग्रुपचा सब्जेक्ट कोण आहे, डज ही नॉट प्ले इन द इव्हिनिंग. डज ही नॉट प्ले इन द इव्हिनिंग. आता हे दोन वाक्य घेतले आपण, एक डूचं वाक्य घेतलं, एक डजचं वाक्य घेतलं. याला डूचं वाक्य का म्हणतो, कारण सब्जेक्ट प्लुरल आहे. हे डजचं वाक्य काय, कारण याच्यात सब्जेक्ट काय सिंग्युलर आहे. ॲक्च्युली आपण निगेटिव्ह प्रश्न बनवतो आहे, याचा शॉर्टकट पण बनतो. आपण स्ट्रक्चर शिकतो आहे, त्यामुळे मी तुम्हाला या गोष्टी सांगतो आहे. आता पहिल्या वाक्याचा शॉर्टकट काय होणार आहे, डोंट दे गो फॉर अ वॉक. दुसऱ्या वाक्याचा शॉर्टकट काय होणार आहे, डझंट ही प्ले इन द इव्हिनिंग. या प्रत्येक वाक्याला क्वेश्चन मार्क लावायचं आहे, लक्षात घ्या, कारण हे सगळे प्रश्न आहेत. अशा प्रकारे निगेटिव्ह स्टेटमेंट तयार होतं, निगेटिव्ह क्वेश्चन तयार होतं. डू दे नॉट गो फॉर अ वॉक, ते फिरायला जात नाही का, याचा शॉर्ट फॉर्म काय झाला, डोंट दे गो फॉर अ वॉक. त्यानंतर डज ही नॉट प्ले इन द इव्हिनिंग. आपण आधी सब्जेक्ट लिहिला, नंतर नॉट लिहिला, कशाच्या आधी, व्हर्बच्या आधी. पण मग त्याचा शॉर्टकट करताना डायरेक्ट डज सोबत येणार, डझंट ही प्ले इन द इव्हिनिंग. अशा प्रकारे काय झालं, या ठिकाणी एस्नो टाईपचा निगेटिव्ह क्वेश्चन तयार झाला सिम्पल प्रेझेंट टेन्सचा. त्यातलं वैशिष्ट्य काय, डू किंवा डज येतो सब्जेक्टनुसार, आणि व्हर्बचं पहिलं रूप येतं, रूट फॉर्म येतो, बेस फॉर्म येतो, व्हर्बचा दुसरा फॉर्म येणार नाही. आता आपण शेवटचा प्रकार म्हणजे WH क्वेश्चन बघू. आता WH क्वेश्चनचं वैशिष्ट्य असं की सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये जास्त करून व्हायने प्रश्न बनत असतात. कसे, निगेटिव्हच्या बाबतीत बोलतो आहे. पॉझिटिव्ह स्टेटमेंट आपण कितीही बनवू शकतो. उदाहरणार्थ तो कुठे जातो, तो कुठे जातोचं वाक्य काय येणार आहे, वेअर डज ही गो, हा झाला प्रश्न. त्यानंतर व्हेन डज टीचर कम, वाक्याचा अर्थ लागतो आहे वेअर डज ही गो, ते कुठे जातो. व्हेन डज टीचर कम, टीचर केव्हा येतात. पुढे आपण दुसरा प्रश्न विचारू, व्हाय डज शी रीड नॉवेल. स्ट्रक्चर लक्षात घ्या, आधी व्हेर वापरला, त्यानंतर डू डजचा फॉर्म वापरला, मग सब्जेक्ट आला आणि शेवटी वर्ब आला. सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे म्हणून इथे रूट फॉर्म ऑफ द वर्ब येतो आहे, कारण इकडे डू डजचा वापर केलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर व्हेन डज टीचर कम, इथे आपण WH वर्ड लिहिला, त्याच्यानंतर डू डजचा फॉर्म लिहिला, त्याच्यानंतर सब्जेक्ट लिहिला आणि शेवटी वर्ब लिहिला. WH क्वेश्चनमध्ये वर्ब शेवटी येतो आहे, बघताय तुम्ही. त्यानंतर व्हाय लिहिलं, पुन्हा डू डजचा फॉर्म लिहिला. इथे डज का बरं आला, कारण आपले सगळे सब्जेक्ट कसे आहेत, थर्ड पर्सन सिंग्युलर आहेत. हा शीसुद्धा थर्ड पर्सन सिंग्युलर, टीचर पण थर्ड पर्सन सिंग्युलर, ही पण थर्ड पर्सन सिंग्युलर. पुढे हा रूट फॉर्म ऑफ द वर्ब आला म्हणजे V1, आणि हा आपला ऑब्जेक्ट आला. आता काही उदाहरणं आपण डूचे घेऊन बघू. व्हाय डू दे
व्हाय डू दे प्ले इन द इव्हिनिंग. वाक्य आहे व्हाय डू दे प्ले इन द इव्हिनिंग. ते सायंकाळी का खेळतात. इथे व्हाय आला, इथे दे आला. दे काय आहे, प्लुरल सब्जेक्ट आहे, त्याच्यामुळे डूचा कोणता फॉर्म आला, डू डजचा डू फॉर्म आला. इथे डज येणार नाही कारण सब्जेक्ट प्लुरल आहे. आता आपल्याला दोन ग्रुप माहिती आहे. पहिल्या ग्रुपमध्ये फर्स्ट पर्सन सिंग्युलर प्लुरल, दुसऱ्या ग्रुपमध्ये फक्त थर्ड पर्सन सिंग्युलर. पहिल्या ग्रुपमध्ये अजून सेकंड पर्सन सिंग्युलर प्लुरल आणि थर्ड पर्सन प्लुरल. आता या ठिकाणी तुम्हाला हे क्लिअर झालं आहे की दे काय प्लुरल आहे, थर्ड पर्सन. ही शी किंवा दुसरं कुठलंही एक शब्द एक नाव काय असणार आहे, थर्ड पर्सन सिंग्युलर असणार आहे. आता उदाहरणार्थ आपण दुसरं एखादं प्लुरल सब्जेक्ट घेऊन बघू. व्हाय डू प्लॅनेट्स. व्हाय डू प्लॅनेट्स. प्लॅनेटला एस प्रत्यय लागला म्हणजे सब्जेक्ट काय झाला, प्लुरल झाला, म्हणून इथे काय वापरला, डू वापरला. व्हाय डू प्लॅनेट्स मूव्ह इन द स्काय. आकाशात हे प्लॅनेट्स का फिरतात. एस प्रत्यय लागला, प्लुरल आलं, मग डूचा फॉर्म कोणता आला, डू आला. तर अशा प्रकारे WH क्वेश्चनचं काय झालं, स्ट्रक्चर झालं. वेअर डज ही गो, सब्जेक्ट ही आहे म्हणून डज, आधी WH वर्ड. इथे पण टीचर आहे म्हणून डज आणि आधी WH वर्ड. थर्ड पर्सन सिंग्युलर आहे म्हणून डज आणि इथे WH वर्ड. इथे मात्र प्लुरल सब्जेक्ट आला म्हणून डू आला, कशाच्या आधी, व्हायच्या आधी. आणि या ठिकाणी प्लॅनेट्स पण प्लुरल सब्जेक्ट आहे म्हणून डू आला आणि इथे आपण काय लिहिला, वाय. तर WH क्वेश्चन्स निगेटिव्ह पण असतात, पण जास्त करून निगेटिव्ह प्रश्न WH वर्ड्सचे बनत नाही. जे थोडेफार बनतात ते व्हाय या शब्दापासून बनतात. उदाहरणार्थ, पण ते फार महत्त्वाचे असतात, आपल्याला वारंवार ते वापरायचे असतात. ते वापरत राहणं आपल्याला आवश्यक असतं. खूप जास्त प्रमाणात आपण असे प्रश्न बनवत असतो. कोणते, साधारणतः असं, व्हाय डोंट यू अटेंड द क्लास. व्हाय डोंट यू अटेंड द क्लास. हे झालं तुमचं पहिलं वाक्य. किंवा मग तुमचं वाक्य अजून काय बनवू शकतं, व्हाय डझंट ही स्टडी. तो अभ्यास का करत नाही. स्ट्रक्चरकडे लक्ष द्या, अर्थाकडे नंतर आपण बघू जेव्हा युजेस बघणार आहोत तेव्हा. आता स्ट्रक्चरकडे आपण लक्ष देतोय. पुढे व्हाय डझंट शी रीड नॉवेल. काय लक्षात आलं, स्ट्रक्चर. आधी आपण WH वर्ड वापरला, नेहमीप्रमाणे डूला नॉट केला, त्याचा शॉर्ट फॉर्म डोंट झाला, आणि मग सब्जेक्ट आणि मग इथे वर्बचा रूट फॉर्म वापरला. इथे पण बघा, इथे आपण डजला नॉट जोडला कारण सब्जेक्ट ही आहे म्हणजे थर्ड पर्सन सिंग्युलर आहे म्हणून डूला एस प्रत्यय लागला आणि पुढे स्टडी लिहिला. स्टडी हा रूट फॉर्म ऑफ द वर्ब आहे. प्रश्नामध्ये वर्ब शेवटी जातोय. इथे व्हाय वापरला, सब्जेक्ट शी आहे म्हणून इथे आला डझंट, राईट. हा V1 आला तुमचा शेवटी. सो व्हाय डोंट यू अटेंड द क्लास, व्हाय डझंट ही स्टडी, व्हाय डझंट शी रीड नॉवेल. ऑलराईट. आपण महत्त्वाचा भाग बघितला. आपण सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये प्रश्न कसा बनतो ते बघितलं. त्याच्यात पॉझिटिव्ह क्वेश्चन कसा बनतो, निगेटिव्ह क्वेश्चन कसा बनतो ते बघितलं. आपण एस नो टाईप क्वेश्चन आधी बघितले, त्यानंतर WH क्वेश्चन्स बघितले. ते पण पॉझिटिव्ह कसे बनतात आणि निगेटिव्ह कसे बनतात ते समजून घेण्याचा प्रयत्न केला. आय होप यू अंडरस्टूड ऑल दीज थिंग्स. पुन्हा एकदा बघा, नाही समजलं तर ठीक आहे. पुढच्या लेक्चरमध्ये ह्या सिम्पल प्रेझेंट टेन्सचे युजेस कोणते आहेत ते आपण बघू, कारण हे युजेस महत्त्वाचे आहेत. हे युजेस शिकल्याशिवाय बोलण्याच्या दिशेकडे आपण जाऊ शकत नाही. आपल्याला जर इंग्लिश बोलायचं असेल तर पहिली गोष्ट म्हणजे स्ट्रक्चर माहिती पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या प्रत्येक टेन्सेसचे वापर माहिती पाहिजे. ते वापर आपण पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद.